पण बघा ही मातीची घंटा. अच्छा, पाण्यावर वाजता. पूर्वी हा फोन इथे जमा झाला होता, पण इथे यांनी लाकडात त्याला पुनर्जीवन दिलेलं आहे. अरे बापरे, बघा ही तर द्राक्ष अक्षरशः खरी वाटत आहेत. हे कुठचं लाकूड आहे? म्हणून लाकूड आहे. सोलावूड. हा, हे पाण्यावरती असतं. अच्छा, सोलावूड लाकडाचे आहे. त्या लाकडापासून बनले फक्त गजरे आणि हार पण. फक्त गजरे आणि हार. ती हुबेहूब वाढणारे हे गजरे. तुम्ही जर खऱ्या गजऱ्यामध्ये यांना मारलं तर कोण ओळखणार पण नाही की खोटा आहे की खरा आहे. भटकंती मनाची. सावंतवाडीचा बाजार फिरत फिरत चिताराळीमध्ये येऊन पोचलो. तेथे रंगीबेरंगी खेळण्याने सजवलेली दुकानं पाहून मन मोहित झालो, म्हणून काही दुकानांमध्ये शिरलो. दुकान आहे ते सावंतवाडी चिताराळीमध्ये. इथे खूप अशी खेळण्याची दुकान आहेत. हे आजोबांसाठी लागणारे जे काही आहेत हे खेळणी आहे. खेळणी, लाकडाची खेळणी बघा. मोठं जार आहे. कोणा म्हणजे पळणी, फुलं ठेवण्यासाठी पळड्या आहेत. खूप सुंदर अशा हाताने बनवलेले आहेत. खेळणे कोणाला नाही आवडणार. लहानापासून ते थोरापर्यंत प्रत्येकालाच या खेळण्यांचं अप्रूप, त्याची रंगसंगती आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बांधणीत केलेली खेळणी खरंच मन मोहून टाकतात. चिताराळी. चिताराळी म्हणजे ज्या ठिकाणी चितारी समूहाचे लोक हुबेहूब लाकडी खेळणी बनवतात ते ठिकाण. या ठिकाणी लाकडी खेळणी बनवण्याचा हा जो व्यवसाय तो परंपरागत पद्धतीने चालत आलेला आहे. सावंतवाडी येथे ऐतिहासिक काळापासून म्हणजे सुमारे 400 वर्षापासून येथे लाकडी खेळणी बनवले जातात. आणि ही लाकडी खेळणी बनवणारे कलाकार चितारी समूहातील असून ते गोवा आणि कर्नाटक येथून सावंतवाडी येथे स्थायिक झाल्याचे सांगण्यात येते. जगभरात आणि देश विदेशात ही कला खूपच प्रसिद्ध होत चाललेली आहे. याचं एकमेव कारण म्हणजे सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत बापूसाहेब महाराज यांनी या कलेला राजाश्रय मिळवून दिला. त्यानंतर शिवरामराजे भोसले यांनीही या चितारी समाजाच्या कलेसाठी खूपच मोलाचं योगदान दिलं. सतोषलादेवी भोसले यांनीही लाकडी खेळण्यासोबत गंजिबा खेळाला नवी ओळख मिळवून दिली. आणि विशेष म्हणजे ही सर्व खेळणी आंबा आणि पंगारा इत्यादी लाकडापासून बनवली जातात. तसंच येथे एक विशिष्ट प्रकारच्या सोलावूड लाकडापासून हार आणि गजरे बनवले जातात. किती सुंदर असे वेलगडे. वास सुद्धा लाकडी बनवलेला आहे. कुठची वस्तू तुम्ही घ्यायला तुम्हाला मस्तपैकी असे घर सजवणाऱ्या वस्तू आहेत आणि हँडमेड असल्यामुळे ते आपल्याला जास्त लगाव असणार. तिथे काय फॅक्टरीत बनवलेल्या वस्तू नाही आहेत की एखाद्या वेळी एक लॉटमध्ये प्रोडक्शन काढलं असं नाही आहे. भरपूर आहे तसं. एकदम घरामध्ये हँडमेड वस्तू ठेवण्याची जी मजा आहे ती काय आवडच आहे. हे मातीचे आहे काय का लाकडी आहे? अच्छा, हे माती आहे. हां हां. इकडसून इथपर्यंत मातीची दिवा आहे. हां हां. त्याच्यामध्ये तेल घालायचं. तेल इकडसून घालायचं. हां हां हां. तेल खालसून पडत नाही आहे. इकडसून वात घालायची, इकडसून दिवा लावायचा. अच्छा, असं मला तेल काढायचं तर तेल इकडसून काढायचं. अच्छा, म्हणजे तेल घालायचं मागून पण ते उलटे होत नाही. अच्छा अच्छा अच्छा. बघा किती एक युनिक असं एक प्रॉडक्ट आहे. आणि हे घंटा आहे.
घंटा बघा भाऊ, घंटाच मातीची. हे बघा मित्रांनो, ही पितळीची घंटा पाहतो, ब्रासची, पण ही बघा ही मातीची घंटा. मस्त. आणि चायची कप. हां, चायचे कप आहे का? हे चिमणी आहे, इकडसून पाणी घालायचे. अच्छा, पाण्यावर वाजता. हो, अरे वा. पाण्यावर शिटी वाजते. हां हां, सुंदर बघा, ताईने मस्त आपल्याला दाखवलं ते. ही सगळी मातीची भांडी मस्त सुंदर असे आहेत. हे पहिले घालायचं मातीचे भांडी आहेत. हां हां, पहिल्याचे लहानपणा खेळण्यासाठी. भातुकली. भातुक, हां. हां हां हां. अरे वा, सुंदर. बघा, ह्या इथून इकडसून पाणी घालायचं, तेल घालायचं. आम्ही पाणी घालून हा. दाखवतो. इकडसून वात घालायची, हा. इकडसून दिवा लावायचा. बघा, तेल ह्याच्यातनं तेल घालतात, घासून पडत पण नाही. असं केलं तर ते उलट होत नाही आणि इथे वात लावायची. म्हणजे या वरती जे गणपती आहे त्याला पण प्रकाश मिळतो आणि घरामध्ये एक असा मस्त मस्त सुंदर. हे काय हे फ्रुट्स बास्केट आहे. बांबू लाकूड असतं हा, ना, हा, हा. बांबू लाकडाची एकच लाकडीमध्ये बनवलेलं पीस आहे. अरे वा, सुंदर आहे. फ्रुट्स बास्केट होतात. अच्छा, बास्केट आहे. फ्रुट्स बास्केट असं करायचा, हां हां हां. असं लावायचं आणि असं करा, असं लावायचं. अच्छा, म्हणजे तुम्ही फ्लॅटमध्ये कुठेही बसू शकता, ते जागा. आणि हे लाकडी सिसमची लाकडीची आहे. हां 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 हां. हे ठेवायचे, असं करायचं. अच्छा, बास्केट बनतं त्याच्यापासून. हां हां हां. त्याच्यावरती फूल पण ठेवू शकता, फ्रुट्स पण ठेवले. ही बघा, ही ताई आहे ना, ही तुम्हाला बघा, हा कंदील आहे लाकडी. बघा, लाकडी कंदील ते पेटून दाखवणार आहे. बल्ब कुठचाही टाकू शकतो ना? 0 ब्लॉक टाकायचा, कुठल्याही कलरचा तुम्ही टाकू शकता. हां 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 हां. अरे वा, सुंदर. बघा, हे एक सुंदर असं लाकडी आहे. आणि हे करवंटीचं आहे. हा, म्हणजे हे करवंटी आहे खाली. खाली करवंटी, हे लाकूड आहे आणि हे करवंटीचं आहे. अच्छा. हां 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 हां. अच्छा, सुंदर. ही लाकडी गाड, हे शूट करणं आहे. बैलगाडी, हे रणगाडी पण लाकडी आहे. हे पण लाकडी, इकडे वरची बोल तीच आहे ना, सेम लाकडीचं. सायकल. हे बघा मित्रांनो, हे दुकान आहे. तुम्हाला इथे मी हा ना, दाखव. हे इथे दाखवलं आहे. हा बघा, हा ॲड्रेस आहे. या ॲड्रेसवर तुम्ही या. ताई तुम्हाला नक्कीच डिस्काउंटमध्ये तुम्हाला वस्तू देतील. हा बघा, हा एक इथे तुम्हाला एक काय म्हणते, विळी. आढळू. हां, मालवणी ते का आदळ म्हणतात, पण ते मराठीत विळी. बघा, ही आपण नेहमी खाली बसून खोबरं कापलं जातं, पण याच्यावरती बसून कापलं जातं. ते तरी येता नको आहे. असं थोडं केलं, हे असं दाबून बसायचं आणि हे काढायचं. म्हणजे अशा प्रकारचं एक तुम्हाला ज्यांना गुडघ्याचा पायाचा त्रास आहे ते लोक ह्याच्यावर बसून खोबरं कापू शकतात. चला ताई, थँक्यू. थँक्यू. बघा मित्रांनो, आज सावंतवाडीच्या सफरमध्ये मी आज या चितारआळीमध्ये आलेलो आहे. आणि या चितारआळीमध्ये ही भरपूर तुम्हाला अशी खेळण्याची दुकाने दिसतील. सगळी ज्या वस्तू आहेत, या सगळ्या वस्तू इथे लाकडापासून बनवलेल्या आहेत आणि सगळ्या वस्तू हँडमेड आहेत. तर चला ह्या दुकानामध्ये जाऊन जर बघू ह्या दुकानामध्ये काय आहे अजून ते. इकडे पण खेळण्याची ही आहे.
हे टेलिफोन आहे ना. हो. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक लाकडात बनवली एक नाविन्यपूर्ण एक गोष्ट दाखवणार आहे. टेलिफोन. विश्वास बसेल, टेलिफोन हा लाकडामध्ये बनवलेला आहे. म्हणजे अँटिक पीस जो होता, अँटिक पीस, तो आता त्या लोकांनी लाकडामध्ये बनवला आहे. जसं आपण रिंग डायल केल्याच्या नंतर आपण कानाला लावून हॅलो करतो, तसा जो तो फोन होता प्लास्टिकचा, तो ह्या लोकांनी लाकडामध्ये बनवलेला आहे. बघा किती सुंदर अशी ही कारागिरी आहे. हे डायल सगळं सुंदर असं घरात ठेवण्यासाठी एक अँटिक पीस आहे. त्याला काय किंमत आहे तर याची? बघा 2,500ची किंमत आहे. 2,500 म्हणजे एक अँटिक पीससाठी ते काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे हे कनेक्शन पूर्ण चालू आहे. जसं आपले ट्रिंग ट्रिंग सेम सेम, फक्त लाकडामध्ये आहे. हां हे गांधी बघा हा किती जुना आहे. म्हणजे ज्यावेळी इंग्रज लोक ज्यावेळी होते त्यावेळी असं ठेवून तो कानाला लावायचे. बघा हा असा इथे डायलिंगचा म्हणजे असे एक अँटिक पीस आहे. हे पण आपल्या घरात ठेवण्यासाठी सुंदर आहे आणि ते तो लाकडात बनवलेला आहे. ज्या वस्तू लोप पावत चाललेल्या आहेत त्या वस्तूला लाकडामध्ये जिवंत करण्याचं काम या कारागिरीने केलेलं आहे. आणि चित्रहाळीमध्ये जर तुम्ही आलात तर भरपूर प्रमाणामध्ये लाकडाची वस्तू ज्यांना नाविन्यपूर्ण असं दिलेलं आहे. अरे बापरे, ही बघा ही तर द्राक्ष अक्षरशः खरी वाटत आहेत. ही कलाकारी आहे. म्हणजे तिथे पाहिल्याच्या नंतर पाठीत आहेत. माऊथ ऑर्गन पण आहे. हां हे बघा हे एक बघा हा ट्रॅक्टर बनवला बघा. म्हणजे कलाकारी जी आहे ना, ही कलाकारी तुम्ही पाहिल्याच्या नंतर थक्काच व्हाल. हे बघा ह्या जुन्या प्रकारच्या मोटर कार. ही बघा ही भारताची राजमुद्रा सुद्धा इथे कोरलेली आहे. हे बघा हे आताचं राम मंदिर. किती हुबेहूब वाढणारे हे गजरे. तुम्ही जर खऱ्या गजऱ्यामध्ये यांना मारलं तर कोण ओळखणार पण नाही की खोटा आहे की खरा आहे. बघ ना एकदम गजरे पण उभे वाटत आहेत. सुलाव भेंड लाकडाचा प्रकार आहे. हार पण त्याच लाकडाचा. सांगा ना जरा हे कुठचं लाकूड आहे? सोलावूड म्हणून लाकूड आहे. सोलावूड. हा हे पाण्यावरती असतं. अच्छा सोलावूड लाकडाचे आहे हा ते. त्या लाकडापासून बनलेलं आहे. फक्त गजरे आणि हार बनतात. फक्त गजरे आणि हार. सोलावूड. सोलावूड म्हणून प्रकार. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे ते आपल्या कोकणातच सापडतं की बाहेर? आम्ही कर्नाटकमधून आणतो. कर्नाटक म्हणा इथे मिळत नाही. आणि टिकाऊ आहे ते. टिकाऊ आहे कायमस्वरूपी. कायमस्वरूपी. आणि वॉशेबल आहे. वॉश होत नाही. फक्त पाणी लावलं का नरम पडतात. सुका ब्रश ड्राय हे करायचं. अच्छा तो आपण झाडतो कसं तसं. हेअर ड्राय फिरवलं तरी चालेल. बघ ना. याची प्राइस पण सांग. 150 पासून आहेत एक पीस. आणि गजरा 50 रुपयाला एक. अच्छा गजरा सुद्धा पहा. तुम्ही डान्सला वगैरे यूज करू शकता. अच्छा पहा इथे जर हां ते दादा म्हणतात तसे एखादा कार्यक्रम असतो त्यावेळी खऱ्या ज्या वस्तू आहेत खऱ्या गजरेचे काय आहेत ते लगेच बावतात. शूटिंगसाठी वगैरे नेतात. हां. यूज करतात. action लोक वगैरे. मस्त सुंदर. हां 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 जरा ट्रेन असते. ट्रेन किती रुपये? ट्रेन मॅग्नेटवाली हे ट्रेन. लाकडाचीच आहे. हो बाबू हा ट्रेन घेतो घे घे. हां फेमस ट्रेन. हो नाही बघ म्हणजे हे एक म्हणजे लहान मुलांसाठी आणि टिकाऊ आहेत ह्या. मेन कसं जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला ते पत्र्याचे आणि प्लास्टिकचे मिळायचे आणि आता पण मिळत आहेत पण त्याच्यापेक्षा हे घेतलेलं बरं. हे असं घेतलं तर दादा दाखवत आहेत. सुंदर
हे काय अच्छा जादूचा प्रकार कलर चेंज होत आहे. अच्छा आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आहेत. हां तुला पाहिजे का नको? हे बघ, ही साडी घ्यायची आहे, हे घ्यायचं आहे, हा, हे ब्राऊन. ही तलवार घ्यायची. इथे बघ, इथे बघ, इथे बघ, इथे बघ. तलवार घ्यायची आहे. तलवार घ्यायची आहे, ओके? टाका टाका. तू घेतलंय? मी खाली पडणार. म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा खेळाचा तो प्रकार आहे. तिथे का बाबू पण खेळणी घेतो. कुठची घेतलेस? हा कुठची खेळणी घेतोय? त्याला ट्रेन आवडली. ट्रेन आवडली आहे. हां. बघा तुमच्या पण मुलांना घेऊन या. लाकडाची खेळणी टिकाऊ मजबूत आणि चांगले आहेत. अच्छा हा खेळ एक प्रकारचा बॅलन्सिंग आहे. कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन आहे. बघा आता ह्या दादांनी आपल्याला सगळ्या जी खेळणी आहे ती या सगळ्या खेळण्यांचं प्रात्यक्षिक पण दाखवलेलं आहे. आणि खूप असे मनमोहक अशी खेळणी आहे. या खेळण्यांना असा रंग पण तुम्ही पाहाल तर रंगसुद्धा जो आहे तो नैसर्गिक आहे. हे तुम्हाला मी कार्ड दाखवतो इथे. जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहाल त्यावेळी व्हिडिओचा स्नॅप घ्या. त्यात तुम्हाला ॲड्रेस मिळेल. जरा तुमचं नाव काय? प्रमोद रामदास चितारी. म्हणजे तुमचा पारंपरिक व्यवसाय पारंपरिक किती वर्षापासून आहे? मला तर 60-70 वर्ष झाली. 60-70 वर्ष झाली. म्हणजे किती पिढी आहे? ही तिसरी पिढी सध्या आहे. बा ही तिसरी पिढी आहे. आणि चितळाळी म्हटल्याच्यानंतर चितळाळीमुळे फक्त ही लाकडाची लाकडाचीच खेळणं, दुसरं काही नाही. फक्त तर किती दुकानं असतील? 8-10 दुकानं आहेत. 8-10 दुकानं आहेत. आणि ते सगळे तुमच्या नातेवाईक की अजून कोणी घेऊन दुसरा नाही, कोणी नाही, व्यवसाय दुसरं चालू कोणी केला? आहे, नात्यातलेच आहेत. जे पहिले जे होते हा, त्यांचे हा. वारसी चालवत आहे. म्हणजे दुसरा कोण घेऊन येतो नाही, की हे नाही. शिकून दुसरा कोण बनवत नाही, नाही? नाही, नाही. त्यांचे जे वारसी त्याला चालत हा आहे. हा 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 नाही कधी कधी कसं असतं आता नाही. पाहतो की एखादा नाही, नाही, ह्याच्यात बाहेरचं शिकला कोणी नाही. इथे जे स्थायिक आहेत तेच आहेत. तेच चालवतं. आणि तेच तुमची आहे. फॅक्टरी इथे जवळ किती लांब आहे? 3 किलोमीटरला आहे. 3 किलोमीटर. मला एक दिवस मी आलो तुम्हाला हा. द्याल का तिथे हो. आपण जाऊ फॅक्टरीमध्ये चालेल. आणि कसं वस्तू बनतात. आम्ही आता कसं हे दाखवलंय ओके ओके. पण ती जी त्याच्या मागची जी मेहनत आहे बरोबर बरोबर ती लोकांना दिसली पाहिजे. बरोबर. त्यासाठी एक दिवस मी चालेल. तुमच्याकडे येईन मी. चालेल. मित्रांनो बघा आपला कदाचित आपला पुढचा व्हिडिओ जो आहे तो आपण फॅक्टरीमध्ये जाऊन बघू. तर हे आता तुम्हाला दाखवलं आहे मी. तर आपण नेक्स्ट व्हिडिओ आपण कदाचित यांच्या फॅक्टरीमध्ये जाऊन आपण त्या वस्तू कशा बनतात बरोबर. त्या पाहू. चालेल. ओके या या. थँक्यू. या. नक्की. काय मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? जेव्हा कधी तुम्ही सावंतवाडीत याल त्यावेळी इकडच्या वस्तू नक्की खरेदी करा आणि आपल्या घराचं सौंदर्य वाढवा. कोणालाही भेटवस्तू म्हणून द्यायचं असेल तरी या वस्तू खूप सुंदर आहेत. तर मित्रांनो, हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला ह्या वस्तू कशा वाटल्या. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. अजूनही माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.